वेलकम टू माय चॅनल। मी सुवर्णा कोरे। आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांचं सूप। तर त्यासाठी लागणारे साहित्य: एक कांदा चिरून घेतला आहे, 4 लसूण पाकळ्या, एक हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, कोथिंबीरच्या काड्या आणि शेवग्याच्या शेंगा होतील तेवढी सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। कुकरमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा, कांदा, मिरची, आल्याचे तुकडे, कोथिंबीरच्या काड्या आणि लसूण हे सर्व घातलं। त्यामध्ये एक 5 मिरे घातले, थोडेसे जिरे घातले आणि थोडीशी हळद घालून कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या देऊन घेतल्या। शेवगा खाण्याचे अनेक फायदे आहेत। शेवग्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात। ते आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात। शेवग्यातील पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट रक्तदाब कमी करण्यास देखील मदत करतात। शिजवलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। पाणी खाली ठेवायचं आणि बाकी सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते थोडं थंड होऊ द्यायचं आणि ते थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरवून घ्यायचं, छान बारीक करून घ्यायचं। तुम्हाला दिसेल शेवग्याच्या शेंगाची पूर्ण पेस्ट अशी बनली आहे। ती एका गाळणीमध्ये घ्यायची आणि गाळून घ्यायचं। त्याच्यामध्ये शेवग्याचं आपलं जे शिजवलेलं मगाचं पाणी होतं ते पाणी थोडं थोडं घालून त्यामध्ये ते पूर्ण त्याच्यातला अर्क आहे तो गाळून घ्यायचा आणि शेंगांचा जो चोथा असतो तो चोथा तेवढा वरती राहतो। एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये चिरलेला लसूण आणि आल्याचे तुकडे घालून एक छान 2 मिनटं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून कांदा छान परतून घ्यायचा। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये जे आपण शेवग्याच्या शेंगांचं गाळून अर्क काढलेलं आहे पाणी ते त्यामध्ये घालायचं आणि आपल्याला जसं दाटसर हवं आहे त्याप्रमाणे त्यामध्ये आपण अजून पाणी ॲड करून घ्यायचं। शेवगा त्वचेला निरोगी तजेलदार बनवतो। वजन कमी करण्यासाठी शेवगा उपयुक्त आहे। शेवगा पाचनशक्ती सुधारतो। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि छान 2 मिनटं हे सूप उकळून घ्यायचं। सूप उकळल्यानंतर त्यामध्ये कुटलेले थोडेसे मिरे आणि कोथिंबीर घालून सर्व करायचं। तर तयार झालं आपलं हे शेवग्याच्या शेंगांचं सूप। तर तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।